कभी बोलते नहीं नो हैं? आपण जिथं तिथंच हवं. महायुतीतील जागा वाटप विवादानंतर अमरावती येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्वतंत्र लढण्याची भूमिका केली होती. अशातच आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावतीला येत आहेत आणि त्यांच्या स्वागतार्थ त्यांच्या प्रचारार्थ इथे आयोजनसुद्धा केलेलं आहे सभाचे. आपण बघू शकता की या गाडगेनगर येथील मैदानात मोठ्या प्रमाणात सभेचे आयोजन करणार आहे. अमरावती शहरात एकूण 85 राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत. त्यांच्या प्रचारार्थ आज उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावतीला येणार आहेत. अशातच अमरावती शहरचे संजय खोडके यांचं मत आहे की 100% जागा निवडून येण्याचं त्यांचं निश्चय केला आहे त्यांनी. आणि अशातच आज अजित पवार यांची सभा असल्यामुळे निश्चित मतदारांवर काय परिणाम होणार यावर सगळ्यांचे लक्ष आहे. विक्रम ढोके, नवराष्ट्र न्यूज, अमरावती. राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्वीपासूनच आपली भूमिका जाहीर केली होती की आम्ही स्वतंत्र लढू आणि त्याच्याप्रमाणे आम्ही 87 सीट्स उभ्या केल्या. त्यातल्या 85 राष्ट्रवादीच्या चिन्हावर आहे, 2 उभाटाच्या चिन्हावर आहे. अशा 87 सीट्स आहे. प्रचाराला सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये प्रचारामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आघाडी घेतलेलीच आहे आणि आज त्याच प्रचारासाठी 87 उमेदवाराच्या प्रचारासाठी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रचाराला येणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं अमरावतीच्या विकासासाठी त्यांचं काय विजन आहे ते आज आपल्या मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळं माझी सर्व अमरावतीकरांना विनंती आहे की आपण या सभेचा लाभ घ्यावा. किती जागा जिंकण्याचे लक्ष्य आहे राष्ट्रवादी? 100% 1 नंबरवर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहील. अजून 2-3 दिवसानंतर त्याचं चित्र स्पष्ट होईल, परंतु 1 नंबरचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहील.